नमस्कार. आज नवा विषय, नवी चर्चा. तर मित्रांनो, मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोललो होतो का कॅल्शियमचे प्रमाण योग्य असेल तर स्त्रियांनी वेट ट्रेनिंग केल्यामुळे त्यांच्या जे हाडांची घनता आहे ती दुपटीने वाढते. त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस नावाचा जो आजार आहे तो टाळता येतो. आता या आजारामध्ये काय होतं की त्यांच्या हाडातील जे कॅल्शियम आहे ते कमी व्हायला चालू होतं आणि ती हाडे ठिसूळ आणि कमकुवत बनतात. रादर छोट्याशा धक्क्याने देखील ती हाडे तुटतात आणि याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये फार जास्त आहे. 5वा, कोर मसलची जर ताकद खूप चांगली असेल तर प्रेग्नन्सी दरम्यान स्पाइन आणि पेल्विक बोन यांना फार मोठा आधार मिळतो. आणि 6वा घटक आहे टेस्टोस्टेरॉन हार्मोन. हा स्त्रियांमध्ये फार कमी प्रमाणात आढळतो आणि हा हार्मोन मसलच्या वाढीकरता मदत करतो. म्हणून स्त्रियांच्या मसलचा आकार हा पुरुषांच्या मसल इतका होत नाही. आम्हाला फार जनरल प्रश्न विचारले जातात की सर, आम्ही जर का वेट ट्रेनिंग केलं तर आमचे मसल्स वाढतील का? तर नाही वाढणार. हाच जो 6वा जो फायदा आहे त्याच्यामध्ये मी नमूद केलं आहे तो तुम्ही नीट ऐका. कारण जो हार्मोन्स आहे टेस्टोस्टेरॉन हा मसलची वाढ करतो आणि तो स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये जास्त आहे. म्हणून तुमचे मसल्स हे वाढणार नाहीत पण टोन मात्र जरूर होतील वेट ट्रेनिंग केल्यामुळे. तर हे होते फार महत्त्वाचे 6 फायदे. तर ॲज अ फिटनेस कोच मी सर्वच
स्त्रियांना एक आवाहन करेन की तुम्ही जिममध्ये जा, ॲक्टिव्हिटी करा, फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. त्याच्यामुळे हे जे मिळणार तुम्हाला 6 फायदे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला 100% मिळणार. तर हा होता आजचा विषय. जर विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला फॉलो याच्यासाठी करा कारण जो पुढचा विषय जो येणार आहे, जो पुढचा जो व्हिडिओ मी घेऊन येतो आहे तो फार महत्त्वाचा आहे की आपल्या शरीरातील जर का फॅट कमी करायचं असेल तर वेट ट्रेनिंग की कार्डिओ ट्रेनिंग या दोन्ही ट्रेनिंगपैकी कोणती जास्त प्रभावशाली आहे, कोणती जास्त परिणामकारक आहे. तर व्हिडिओला जरूर बघा आणि त्यातून मी काय बोलतो आहे त्याच्यावर पूर्णपणे लक्ष द्या. तर मी ॲज अ फिटनेस कोच आपली रजा घेतो आणि इथेच थांबतो. जय हिंद,